यामिनीजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. कशा आहात? मी मस्त. आपण कशा आहात? ऑल गुड. चाललंय. बंगलोर आज ट्रॅफिक काय म्हणतो? ट्रॅफिक आज लागलं नाही असतं, मी जरा जास्त घरनंच केलं आज काम. पण अच्छा अच्छा. माझं ट्रॅफिक आज सगळा होता मीटिंग्सचा. तर मीटिंगच्या नंतर ओके. एक बॅक टू बॅक मीटिंग सुरू होत्या. हा हा हा. हम्म. मग आज तुम्ही पण करता का पूजा दत्तांची? पूजा नाही करत आम्ही, पण देवळात जाऊन आलो. देवळात जाऊन आल्या? हो, गर्दी असेल हा. आज देवळामध्ये. अरे खूप प्रचंड. हो का? प्रसाद वगैरे या तिकडे महाप्रसाद वगैरेचं आयोजन होतं. हा. त्याच्यामुळे चांगल्याच रांगाच रांगा होत्या. कुठल्या साईडला आहे मंदिर? अम, माझ्या घराजवळच आहे. मी वाकड एरियामध्ये असते अच्छा, राहायला. वाकड तिकडे. ओके ओके. हा, तर ते दत्त मंदिर रोड म्हणूनच तो एरियाच फेमस आहे पूर्ण. हो का? बरं बरं. ओके. हा. आज मला वाटतं आपले बाकी सगळे लोक पण बिझी दिसत आहेत मला एकंदरीत. गुरुवार. हो हो. आणि तुम्ही तो मेसेज पाठवला होता ना, आज तुम्ही काहीतरी ते सांगणार आहे म्हणून, त्याच्यामुळे हो. मी आज एकदम ऑन टाइम हे केलंय की माझं स्टार्टिंग मिस व्हायला नको म्हणून. बरोबर. नाहीतर जनरली मला 5-10 मिनिटं पुढे मागे होतात जॉईन करायला. हो ना खरंच. नाही पण तुम्ही असता आजकाल सेशन मध्ये आणि तुम्ही वाचता सुद्धा आता ज्ञानेश्वरी सोबत. हो, आता ती येऊन गेली आहे, त्याच्यामुळे मला अजून हुरूप आलाय ते आता. नाही नाही, छान छान छान, व्हेरी गुड. आणि सध्या आपला 14वा अध्याय होईल सुरू. झालाय म्हणजे ऑलरेडी. हो एक हो, श्लोक सुद्धा झालाय झालेला सुरू. आहे. हो हो. हम्म. मला वाटतं आपल्याला आजचं सेशन रद्द करावं लागेल असं दिसतंय, कुणी आलेलं नसल्यामुळे. पण आपण दोघं हो. नक्कीच चर्चा करू शकतो, तुम्ही आलेले आहात. तर आपण मला वाटतं येस. ओंकारापासून सुरुवात करू. हो आणि मग नंतर एक कथा आपण डिस्कस करू आणि मग तिथनं पुढे जाऊ. आपण मग येस. थांबू, ठीक आहे, 5 ते 10 हो हो. मिनिटांमध्ये. चला. ओ. 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 बरं. तर आता गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ हम्म. पण आहे आता माझ्याकडे. तर छान ग्रंथ आहे, मोठा अच्छा. आहे. हो. मोठा ग्रंथ आहे, 52 अध्याय आहेत. आणि 52 अध्यायांची जी पूर्ण मांडणी आहे, ती पण अशी वेगळ्या रीतीने आहे. म्हणजे असं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर जसं आपण बघतो, की आपल्याला असं हम्म. वाटतं की पहिला अध्याय म्हणजे दत्तगुरूंचा जन्म असेल, तिथनं सुरुवात होईल. पण तसं नाहीये. तर वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्सेप्ट यामध्ये सांगितलेले आहेत. खूप साऱ्या खूप पहिल्यांदा आपल्याला आपण जेव्हा वाचतो, तेव्हा असं वाटतं की किती सारं कर्मकांड सांगितलेलं आहे याच्यामध्ये. सो हम्म. याचे जेव्हा खूप वेळा आपण जेव्हा वाचतो किंवा तिसऱ्यांदा चौथ्यांदा, मग थोडं थोडंसं अजून कळायला लागतं. हा. आणि मी याची सुरुवात कुठून केली होती, तर आमच्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं की 11वा, 12वा आणि मला वाटतं 18वा असे हे अच्छा. 3 अध्याय. 3 अध्याय आहेत, जे की वेगवेगळ्या इश्यूज साठी लोक रोज म्हणतात. ओके. तर एक आहे हा हा. हेल्थसाठी आहे. मग एक आहे तो तुमचा घरामध्ये सगळ्यांचं. एक हेल्थसाठी आहे, एक वेल्थसाठी आहे आणि एक भक्तीसाठी आहे.
तसे तिन्ही वेगवेगळे अध्याय आहेत आणि तिघांच्याही स्टोरीज एकदम छान आहेत. दुसरी गोष्ट आहे की गुरुचरित्र वाचताना खूप सारे रूल्स असतात. मग आता हो. लोक त्याचं सप्ताह पारायण सुद्धा करतात, जेव्हा एका आठवड्यात तुम्हाला ते सगळं वाचायचं असतं. आणि ते सुद्धा त्यांनी अध्याय लिहून दिले आहेत की कुठल्या दिवशी कुठला अध्याय वाचायचा. आणि मग अच्छा. त्याचं ते सुद्धा खूप रूल्स आहेत की तुम्ही एकाच रंगाचा कपडा घालायचा. म्हणजे पांढरा हा. असेल तर फक्त पांढराच घालायचा आठवडाभर. मग त्या ओके. आठवड्यामध्ये तुम्ही कोस ओलांडायची नाहीये, म्हणजे गावाच्या बाहेर नाही जायचंय, तिथेच राहायचंय. अच्छा. ओके मग ओके. सांगितलंय की जमिनीवर झोपायचंय किंवा हा. अंथरूण घालून झोपा जमिनीवर, बेडवरती नाही झोपायचंय. अच्छा. मग तर म्हणजे हे सांगित सगळ्या गोष्टी ते पारायण करताना फॉलो करायच्या आहेत. हो, जर तुम्ही पारायण करत असाल 7 दिवसांचं तरच. तर तुमचं तर हा. रोजचं वाचन असेल किंवा रेग्युलर वाचन करत असाल तर मग गरज नाही हे सगळं करायची. अच्छा. मग सांगितलं आहे की एकच अन्न खायचं. म्हणजे जर हम्म. खिचडी जी असते, सकाळी पण खिचडी संध्याकाळी पण खिचडी, ओके. सकाळी पण आमटी भात मग संध्याकाळी पण आमटी भात, दोन्ही वेळेला एकच अन्न पण मग खायचं. ते 7 दिवस तेच सेम. हो, तसं सुद्धा आहे. मग अच्छा. अरे मग बापरे. असतं अजून पण खूप काही आहे की तुमची वेळ ठराविक पाहिजे, जागा ठराविक पाहिजे. तसं आता माझ्या हम्म. रूममध्ये मी इथे खाली बसून वाचतो, तर ती अच्छा. एक जागा असते, ती जागा तुम्ही पक्की करायची आहे. मग अजून एक नियम आहे की तुम्ही ट्रॅव्हल करताना वाचायचं नाहीये. ग्रंथ जो आहे अच्छा. तो ग्रंथ हम्म. म्हणजे त्याच्यामध्ये गुरु माऊली त्याच्यातच आहेत. सो अच्छा. असं बॅगेज घेऊन फिरू शकत नाही. हा. मग अजून पण एक नियम आहे की त्याला गुंडाळून ठेवायचं ग्रंथाला. अच्छा. अ, असं कुठेही ओपन नाही ठेवून पूज्य द्यायचं. आहे म्हणून असं पुस्तकासारखं हम्म. ठेवून दिलं वरती धूळ खात पडलाय असं नाही करत चाल, असं करायचं नाही. हम्म. म्हणजे हे सगळे नियम आहेत त्याच्यासाठी. मग आता ज्या वेगवेगळ्या कथा याच्यात सांगितल्या आहेत, पहिली तर हम्म. कथा सांगितली आहे किंवा एक कथा जी आहे ती की दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला. हा. मग नंतर सांगितलंय की दत्तात्रेयांचे जे दोन अवतार झाले आहेत, एक आहे श्रीपाद श्रीवल्लभ हो. आणि दुसरे आहे नृसिंह सरस्वती. हा. मग त्या दोघांच्या ख- अवतार आणि मग त्यांची कहाणी पूर्ण. त्यापैकी हम्म. पण श्रीपाद वल्लभ यांचं जीवन एकदम छोटं होतं, पण हो. नृसिंह स्वामी यांचं जीवन मोठं होतं, 80-90 वर्ष हा. होते. आणि त्या दरम्यान त्यांनी भरपूर ठिकाणी भ्रमण सुद्धा केलं, महाराष्ट्र, कर्नाटका, हैदराबाद या ठिकाणी ते गेले. काश्मीरला सुद्धा जाऊन आलेले आहेत चालत. हम्म. कुठलेही नो अदर ट्रान्सपोर्ट, सगळं काही चालून. हो. आणि जसं कुठला पण ग्रंथ जो असतो तो ग्रंथ म्हणजे शेवटी काय असतं, तो ग्रंथ म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या कॉन्व्हर्सेशन, तो म्हणजे ग्रंथ. हम्म. जसं आपण हम्म. ज्ञानेश्वरीमध्ये बघतो की हो. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे जे गुरु निवृत्तीनाथ ते दोघं तिथे आहेत. पण त्यांचा असा क्वेश्चन आन्सर तसा फॉर्मॅट त्यांचा नाहीये. पण हो. जो मूळ विषय आहे भगवद्गीतेचा तो मात्र क्वेश्चन आन्सरच आहे. हो. की अर्जुन विचारतोय आणि कृष्ण सांगतोय. कृष्ण सांगतोय. हा. आणि तुम्ही बघाल तर दासबोध सुद्धा तसाच आहे की हा. शिष्य विचारतायत आणि गुरु सांगतायत. सो प्रत्येक रामदास ठिकाणी स्वामी. हा. तो संवादच त्यांनी सांगितलेला आहे. तर आता इथे कसं आहे, तर इथे दोन लोकांचा संवाद आहे. ठीक आहे. तर अम, तर तो जो पूर्ण संवाद आहे तो सिद्ध आणि नामधारक यांचा आहे. अच्छा. नामधारक हे सुद्धा ऍक्च्युली आपण जेव्हा वाचतो असं वाटतं की त्या व्यक्तीचं नावच नामधारक आहे, पण तसं नाहीये. त्या व्यक्तीचं नाव आहे नृसिंह सरस्वती, हम्म. पण त्यांनी त्या गुरूंचं नाव धारण केलं आहे. म्हणून स्वतःला नृसिंह सरस्वती न म्हणता ते हा. नामधारक असं म्हणून घेतात. नामधारक आहे. एक लेवल हम्म. डाऊन स्वतःला करून घेतात. आणि ते कोणाशी बोलतायत तर त्यांचे जे 7 शिष्य होते नृसिंह हम्म. सरस्वतींचे, त्यांच्यापैकी एक सिद्ध, अच्छा. ज्या सिद्धांनी त्यांचं हे पूर्ण लाईफ स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, खूप सारे चमत्कार बघितले आहेत. हम्म. आणि हा जो नामधारक आहे हा त्यांच्याच आधीच्या एका शिष्यांच्या फॅमिली लाईन मधला आहे, की ज्यांनी फक्त ओके. ऐकलंय की तुमच्या आजोबांनी असं केलं, पणजोबांनी असं केलं. आणि हम्म. एका दिवशी त्याला असं वाटतं की यार मला, आमची फॅमिली एवढी ग्रेट आहे पण त्यातलं मला काहीच कळलेलं नाही अजून, मला हम्म. त्याच्याबद्दल एकही शब्द माहिती नाही, मीच असा कसा काय निघालो दगडासारखा. असं स्वतःला कोसत कोसत त्याला इतकं आत्मग्लानी होते
की तो सरळ उठून जंगलामध्ये चालायला लागतो. अच्छा. एक्स्ट्रीमली फ्रस्ट्रेटेड, की मी हम्म हम्म एवढ्या ग्रेट घराण्याचा आहे. इमॅजिन कोणी विराट कोहलीच्या घराण्यातला व्यक्ती आहे आणि तो कधी क्रिकेट नाही खेळत. विराट कोहलीचा पंतू, तू कधी क्रिकेटच नाही खेळलाय. मग त्याला कसं फ्रस्ट्रेशन येईल तसं यांना फ्रस्ट्रेशन येतं. मग ते जातात जंगलामध्ये. जंगलामध्ये जेव्हा हम्म म्हणतात की मला भगवंता तुम्हीच आता माझी मदत करा, आणि असं म्हणता म्हणता ते झोपतात एका झाडाखाली. हम्म आणि झोपल्यावर त्यांना दिसतं की समोरून एक ब्राह्मण चालत आलाय, आणि तो ब्राह्मण त्याला येऊन डोक्यावर हात ठेवतात. मग ते त्यांच्या पायांवरती डोकं ठेवतात, आणि मग ते सांगतात की तुला जो प्रश्न आहे याचे उत्तर, सगळं उत्तर माझ्याकडे आहे, मी तुला सांगतो. अच्छा. आणि मग ते म्हणतात ठीक आहे, आपण आता सांगायला सुरुवात करू म्हणतात, आणि यांचे डोळे उघडतात की अजूनही हे व्यक्ती ओके. झोपलेच होते. आता ते हा. उठून बसले आणि मग बघतात की तो हम्म खरोखर ब्राह्मण समोरून चालत येत आहे. मग त्या दोघांचं तिथनं संभाषण सुरू होतं. सिद्धांना हम्म पण छान वाटतं की कोणीतरी मला विचारलं गुरूंच्या पूर्ण कथांबद्दल, तर मी तुला आता या सगळ्या हम्म कथा सांगतो आनंदाने. हम्म असा हम्म. हा सिद्ध आणि नामधारक यांचा संवाद आहे पूर्ण गुरुचरित्र. अच्छा. सगळे हम्म. 52 अध्याय तसेच आहेत. आणि या अध्यायांमध्ये स्टोरीज पण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज आहेत. काही स्टोरीज अशा आहेत की अम, अ, भस्माचं महत्व काय त्याच्याबद्दल एक पूर्ण अध्याय त्याच्याबद्दल आहे. एक अध्याय हम्म. आहे जो काय असतं, रुद्राक्ष. एक अध्याय आहे अच्छा. रुद्राक्षाबद्दल, की रुद्राक्षाचं महत्व काय. हम्म. त्याबद्दल एक खूप छान अध्याय आहे. एक वेगळा अध्याय हे आहे जे की दत्ताचं चरित्रामृत आहे ते वेगळं आहे आणि हे पारायणवाला हे ग्रंथ वेगळा आहे का? दत्तांचं त्यांचं स्वतःच चरित्र ते वेगळं आहे. हे जे हम्म. आहे हे नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचं जे अच्छा. चरित्र आहे, हे हम्म. 80% चरित्र हे आहे याच्यामध्ये गुरुचरित्रामध्ये. हम्म. आणि 20% जे बाकीचे अध्याय आहेत ते बाकीच्या सगळ्या टॉपिक्सवरती, रावणाची कथा येते त्याच्यामध्ये. मग आधीच्या अच्छा. वेगवेगळ्या प्रकारच्या गुरूंची कथा येते. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सुद्धा आहेत, त्या टॉपिक सुद्धा आहेत. हम्म. तर असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे विषय आपल्याला गुरुचरित्रमध्ये बघायला मिळतात. कारण की माझ्याकडे ना ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे. हो. ते त्याचं वाचन केलं आहे मी. हम्म. पारायण वगैरे नाही केलंय, नुसतंच वाचन केलंय, कारण की मला असं कोणीतरी सांगितलं होतं बाया करत नाही जनरली हो, पारायण याचं. हो, हो. तर त्याच्यामुळे मी असंच म्हणजे माहिती म्हणून ते असं जसं आपण वाचतो एखादं पुस्तक क्युरिओसिटी. तसं म्हणूनच ते वाचून काढलंय. तर हम्म. त्याच्यात मी असं पाहिलं होतं की त्यांनी ना असा अध्याय वाईज दिलाय की समजा कोणाचा मुलगा हरवला असेल हो, तर त्यांनी हा अध्याय वाचावा. हो. एखादी गोष्ट हरवली असेल तर हे म्हणजे त्याचं म्हणजे असं सॉर्टिंग जे अध्यायांचं आहे ते त्या हिशोबाने केलेलं आहे असं. बरोबर आहे. मी जेव्हा वाचायला सुरुवात केली होती तेव्हा तर माझं इंटरनल कॉन्फ्लिक्टच खूप सुरू होतं तेव्हा. कारण अच्छा. काय आहे की आपण आहोत ज्ञानेश्वरी वाचणारे लोक. हो. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं, सगळं निष्काम कर्मयोग. भक्ती हो. करायची असेल तर मग काही मनामध्ये न ठेवता भक्ती करायची. आणि इथे सगळे अध्याय सकाम भक्तीचे आहेत. हा. मग ते एक एक प्रिन्सिपल लेवलला हे होतं, की मन हो. शेवटी काय होतं ना, की आपण जर म्हटलं की गुरूंनी हे सगळं लोकांना शिकवण्यासाठी केलेलं आहे, स्वतःला हा. वाढवण्यासाठी नाही केलंय, देन एव्हरीथिंग हो. फिट्स इन टू दॅट. की हो. हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी या सगळ्या लीला केलेल्या आहेत. हो. तर आता याच्यापैकी जो चौथा अध्याय आहे दत्तात्रेयांच्या जन्माची कथा. अच्छा. जे आपण आज बघूयात, जे पुढल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये. तर ही हम्म. पूर्ण जी कथा सुरू होते, ती सुरू होते क्रिएशन ऑफ द युनिव्हर्स पासून. हम्म. ही पूर्ण युनिव्हर्स आधी क्रिएट झालं, ज्यामध्ये आधी काय होतं. आधी पूर्ण सृष्टी होती जलमय. सृष्टी म्हणजे नॉट इवन स्पेस. तिथे हम्म. कुठलीही गॅलेक्सी सुद्धा नव्हती. नथिंग वॉज हो. एक्झिस्टिंग. तेव्हा प्रत्येक ठिकाणी काय होतं, फक्त पाणी होतं. मग पाण्यामध्ये एक सोन्याचं अंड निर्माण झालं. हम्म. त्याचं नाव आहे हिरण्यगर्भ. मग त्या अच्छा. हिरण्यगर्भामधून जे निघालं ब्रह्मा. आणि ब्रह्मा त्या अंडातनं निघाला म्हणून त्याचं नाव पडलं ब्रह्मांड. म्हणून अच्छा. म्हणून ब्रह्मांनी जे जे काही बनवलं त्यानंतर ते सगळं झालं ब्रह्मांड. मग आता या हम्म. ब्रह्मांचे झाले 7 मानसपुत्र. हम्म. आणि त्या 7 मानसपुत्रांपैकी एक पुत्र म्हणजे अत्री. अच्छा.
आणि त्या अत्रींची वाईफ, तिचं नाव आहे अनुसूया. हम्म. आता असूया म्हणजे एखाद्याच्या गुणांचा सुद्धा आपण तिरस्कार करणं म्हणजे असूया. हम्म. की एखादा व्यक्ती समजा कुठला गुण म्हणावा, मॅथमॅटिक्स मध्ये फास्ट आहे एखादा व्यक्ती, हम्म. चांगला गुण आहे, हम्म. राईट. सो कोणते म्हणेल हा याला तर मोठं प्रत्येक ठिकाणी मॅथ्सच दिसणार आहे आता, यांना हम्म. भावना कळणारच नाही. ते त्या व्यक्तीला हा. ओळखत सुद्धा नाही, कधी भेटले पण नाही त्यांना. पण तरी त्यांच्या त्या गुणाबद्दल ते प्रतिक्रिया व्यक्त करायला मोकळे. ही काय हम्म. झाली, असूया. हा. म्हणून हा गुण जिच्यामध्ये अजिबात नाही ती म्हणजे अनुसूया. अनुसूया. आता अनुसूया आणि अत्री यांचा जो संसार होता तो एकदम छान सुरू होता. आणि मेन गोष्ट अशी होती की ती पतिव्रता होती. आणि हम्म. पतिव्रताचे पण त्यांनी खूप सारे गुण दिलेले आहेत, प्रोसेस दिलेली आहे. की पतीच्या उठायच्या आधी आपण उठायचं, पती झोपल्यानंतर आपण झोपायचं, असं खूप त्यांनी दिलंय, डिटेल दिलंय पतिव्रतेचं वागणं कसं असतं. तर अशी ती पतिव्रता होती जी हे सगळं फॉलो करत होती. आणि इतके वर्ष तिने ते फॉलो केलं होतं की तिच्यामधला जो सत्व गुण होता, तो सत्व गुण, ती हम्म. रेसिड्युअल एनर्जी, ती वाढत चालली होती. आणि ती एनर्जी ओके. इतकी वाढली होती की जे देव होते सगळे, सगळ्या देवांना तिची भीती हम्म. वाटायची. दुपारी 12 वाजता जेव्हा सूर्य डोक्यावरती यायचा, तेव्हा तो सूर्य हा. हळूहळू तिच्या समोरनं जायचा. आपल्यावरती चिडली तर अच्छा. आपल्याला गिळून टाकायची ही बाई, असं घाबरायचा अच्छा. सूर्य तिला. चंद्र पण जास्त हा. थंडी द्यायचा नाही तिच्यासाठी. वारा पण हम्म. हळूहळू व्हायचा तिच्यासमोर. का? कारण ओके. सगळे घाबरायचे की हिने आपल्याला शाप दिला. सी इट्स लाईक पॉवर. हम्म. समबडी हॅज अ लॉट ऑफ हो. पॉवर, पीपल आर अफ्रेड ऑफ देम. हम्म. तर आता फायनली काय होतं की हे सगळेजण म्हणतात की या एका बाईंकडे फार जास्त पॉवर गेली आहे, असं ते हम्म. जाऊन सांगतात ब्रह्मा विष्णू महेश यांना. आणि अ, अजून एक त्याचं व्हेरिएशन असं आहे की त्यांना तर सांगतातच आणि तिघही जण खुश होतात, पण त्यांच्या बायका तिथे बसून ऐकत असतात. आणि अच्छा. त्यांच्या बायकांना हे ऐकवत नाही की या एका चौथ्या बाईची एवढी स्तुती, आणि हे हा. सगळेजण टाळ्या वाजवत आहेत तिच्यासाठी. त्या म्हणतात की नाही नाही नाही, हे तर व्हायलाच नाही पाहिजे. म्हणून त्या हो. तिघी एकत्र येऊन त्यांना म्हणतात की तुम्ही एवढी त्यांची स्तुती करताय तर प्रूव्ह करून दाखवा की तिचं सत्व हा. एवढं चांगलं आहे. तर तुम्ही तिची परीक्षा घ्यायला जा. अच्छा. आता काही ठिकाणी म्हटलंय की जसं इथे पण लिहिलं आहे की त्यांना राग आला आणि म्हणून ते राग हम्म. आल्यामुळे तिथे गेले. तसं खरं म्हटलं तर अच्छा. ब्रह्मा विष्णू महेश यांना कोणाच्या तरी एका मानवाची स्तुती ऐकून राग येणं म्हणजे अगदीच अनबिलिव्हेबल आहे. पण हो. खूप साऱ्या गोष्टी कार्यकारण सिद्धांतानुसार दत्तात्रेयांचा जन्म व्हायचा असेल तर आपलं तिथे जाणं आवश्यक आहे. म्हणून सुद्धा ते तिथे जातात. हा. म्हणून मग ते तिथे जातात. आता जातात तर हम्म. कसे, तर ब्राह्मण बनून जातात आणि अच्छा. यात्री बनून. आणि नेमके अशा वेळेला जातात की अत्री मुनी तिथनं बाहेर गेले आहेत, ती घरी एकटीच आहे. हम्म. मग अशा वेळी हम्म. दुपारच्या वेळी ते तिथे जातात 12 वाजता. आणि म्हणतात की आम्हाला भूक लागली आहे, भवती भिक्षाम देही. मग ती बाहेर येते, या या नक्कीच मी तुम्हाला जेवायला वाढते. मग ते येऊन बसतात. मग आता म्हणतात की आम्ही तुझ्या सौंदर्याबद्दल खूप ऐकलंय, आमची हम्म. अशी इच्छा आहे की तू नग्न होऊन आम्हाला जेवण हम्म. वाढावं. हम्म. मग ती म्हणते अशी ही तर फार विचित्र रिक्वेस्ट आहे, असं सहसा कोणीही म्हणत नाही. याचा अर्थ हे जे लोक आहेत हे कोणी नॉर्मल व्यक्ती नाहीये, कोणीतरी सिद्ध पुरुष किंवा देव आलेले आपली परीक्षा घ्यायला. म्हणते ठीक आहे, तुम्ही ओके. म्हणाल तसं. कारण फाउंडेशनल प्रिन्सिपल काय आहे, अतिथी देवो भव. मग आता हो. अतिथीने येऊन सांगितलंय तर मग देवानीच सांगितलं आहे असं म्हणले. म्हणजे ठीक आहे. मग ती आत जाते, ताट वाढते, कपडे काढते. आणि मग मनामध्ये विचार करते की असं समजते की हे माझी मुलं आहेत लहान लहान, आणि माझ्या लहान हम्म. हम्म. मुलांना मी जेवण वाढायला जाते, म्हणजे माझं मन पवित्र राहील. ओके. म्हणजे मी लाजणार हम्म. नाही हम्म. त्यांच्या समोर जाताना. कारण ती हम्म. सत्वाची परीक्षा तीच होती ती लाजेल की नाही. जर ती हो. लाजली तर तिचा याचा अर्थ आहे की तिचा स्वतःवरती विश्वास नाही आणि हम्म. त्यांच्यावरती पण विश्वास नाही. हो. म्हणून मग ती असा विचार करते की हे माझी लहान लहान मुलं आहेत आणि मी त्यांना वाढायला जाते. असं म्हणून हम्म. ती जेव्हा ताट घेऊन येते बाहेर, तर तिच्या सत्वामुळे तिची जी रेसिड्युअल पॉवर आहे, ते ऍक्च्युली सगळेजण लहान लहान मुलं तिथे बनतात, बाळ. मुलं होतात. ओके. ते हम्म. तिघेही लहान लहान बाळं होतात. आणि बाळांना बघितल्याबरोबर ती पटकन आत जाते, कपडे घालून येते, त्यांना दूध पाजते.
आणि दूध पाजल्यावरती त्यांना पाळण्यामध्ये झोपवते. हम्म. थोड्या वेळाने येतात अत्री ऋषी. ते म्हणतात, हे काय नवीन 3 मुलं कुठून आली? मग ते त्यांच्या अंतर्दृष्टीने बघतात, तर त्यांना दिसतं की चक्क ब्रह्मा विष्णू महेश आपल्या घरी आहेत. त्यांना नमस्कार हा. करतात. आणि त्यांनी हा. नमस्कार केल्याबरोबर हे सुद्धा आपल्या ओरिजिनल रूपामध्ये येऊन त्यांना दर्शन देतात. आणि त्यांना म्हणतात की तुमच्या तुम्ही दोघांनी खरोखर चांगला संसार करून दाखवला. तुम्हाला काय हवं आम्हाला हम्म. सांगा. मग ते म्हणतात की तुम्ही आमच्याकडे मुलासारखे आलेले आहात, पण आता मूल म्हणूनच राहा. ओके. मग आता असं म्हटल्यावरती ते म्हणतात तथास्तु. मग आता हम्म. काय झालं तर हेच तिघ जण परत मुलं बनले आणि त्यांच्या घरी राहायला लागले. त्यांची त्यांनी नावं सुद्धा दिलेली आहेत. अं, नावं आहेत चंद्र, दत्त आणि दुर्वास. ठीक आहे. अच्छा. चंद्र, दत्त आणि दुर्वास. चंद्र हे विदुरबाज. ब्रह्माचं रूप, दत्त हे विष्णूचं रूप, आणि दुर्वासा मुनी, हम्म. जे आपण पुढे जाऊन बघणार सुद्धा आहोत वेगवेगळ्या ठिकाणी, ते दुर्वासा ते मुनी म्हणजे महर्षी. शंकराचं रूप. हा. असे ते 3 बाळं म्हणून तिथे राहतात आणि हळूहळू मोठे व्हायला लागतात काही महिन्यांमध्ये. आता इकडे त्यांच्या बायकांना काळजी की हस्बंड कुठे गायब झाले. त्यांना टेस्ट द्यायला पाठवलं होतं, स्वतःच गायब झाले. मग आता तिघी येतात तिथे. आल्यावर ते बघतात की आपला नवरा तिथे बसून खेळण्याशी खेळतोय आणि हम्म. स्वतःला म्हणतो शंकर, मृत्यूचा देवता, आणि ते खेळण्याशी खेळतोय. मग त्यांना हम्म. कळतं की आपली चुकी झाली. मग जाऊन ते तिला सॉरी म्हणतात. मग त्या ती हम्म. म्हटल्याबरोबर हे तिन्ही देव परत आपल्या रूपामध्ये येतात. परंतु ते म्हणतात की आता आम्ही जो हे अवतार घेतला आहे, आम्ही हा गायब नाही होणार. आम्ही काय करू हम्म. की आम्ही तिन्ही अवतार एकत्र होऊ आणि तुझ्यासाठी एक पुत्र आम्ही नक्कीच ठेवू. म्हणून मग ते अच्छा. एकत्र होऊन जे रूप बनतं, तर हा. आधीचं नाव काय होतं? दत्त. हा. जेव्हा दत्त तिघांचं रूप झाले एक, म्हणून ते बनले दत्तात्रेय. अच्छा. म्हणून ते हम्म. दत्तात्रेय आहे. आणि मग आणि मग हे दत्तात्रेय मूर्ती म्हणून तो तिथे एकत्वाने राहिला. आणि हे हम्म. त्यांचं मूळ पीठ किंवा त्यांची ही पूर्ण कहाणी आहे दत्तात्रेयांच्या हम्म. जन्माची किंवा त्यांच्या अवताराची. तो अवताराची. हम्म. हा हे अवताराची. तर आता आणि मग पुढे अजून काय होतं? मग ते म्हणतात की आता दत्तात्रेय जे आहेत ते आहेत चिरंजीवी. हम्म. त्याच्यामुळे ते अजूनही इथे आहेत. आता आपण हम्म. ज्ञानेश्वर माऊलींबद्दल विचार करतो, आपण नेहमी ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा त्यांचं दर्शन झालेलं आहे दत्तात्रेयांचं. हो. रामदास स्वामींना सुद्धा त्यांचं दर्शन झालेलं आहे दत्तात्रेयांचं, खूप वेळा झालंय. तर बेसिकली काय आहे की त्यांचेच सगळे अवतार, नृसिंह सरस्वती आणि दुसरे अवतार सुद्धा. सो आजच्या दिवशी आपण आता दत्तांची जयंती आपण जेव्हा म्हणतो, बर्थ डेट, त्याचा हो. जन्मदिवस नाही, तो जयंती आहे ती. नाही का? हम्म. सो हो. हा एक अध्याय वाचणं फार महत्वाचं असतं आजच्या दिवशी. म्हणून आपण आज अच्छा. या अध्यायाची चर्चा केली. आणि याच्यामध्ये खूप काही त्यांनी दिलेलं सुद्धा आहे. मेन म्हणजे काय आहे की युट्यूब वरती राजेंद्र वैशंपायन नावाचे एक हम्म. व्यक्ती आहेत. त्या हम्म. राजेंद्र वैशंपायन यांनी हे सगळे 52 अध्याय रेकॉर्ड केलेले आहेत. हो का? हो, ओके. हो. इनफॅक्ट आम्ही काय केलंय घरी की आता माझी वाईफ नेहा, ती हे तिन्ही अध्याय रोज ऐकते गेले अच्छा. 2-3 वर्ष. तर आम्ही एक हम्म. युट्यूबची प्लेलिस्ट बनवली आहे तिन्ही अध्यायांची. हम्म. हम्म. आणि ती प्लेलिस्ट आम्ही तिला कनेक्ट करूया अलेक्साला. अच्छा. मग पूजा करताना अलेक्साला म्हणतो ती गुरुचरित्राची प्लेलिस्ट लाव. मग ते ओके. तिन्ही अध्याय ती म्हणून दाखवते पूर्ण. हा. 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 तो ते सुद्धा एक पॉसिबिलिटी आहे, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. हो. नाही, तर मला माहित नव्हती यार. तर चांगली माहिती मिळाली मला. नक्कीच, नक्कीच. मी तुम्हाला लिंक पण पाठवतो. सो हो, चालेल चालेल. हा, ते तिन्ही अध्याय तुम्ही ऐकू शकता. हम्म. तर आपलं मला वाटतं आजचं सेशन आपण इथेच थांबवू. हो, चालेल ना. मला कोणीच जॉईन नाही झालाय कारण आपण दोघंच आहोत. आपण दोघंच आहोत, आपल्या दोघांचं स्पेशल 1-to-1 सेशन होतं आजचं. हो. आणि मला वाटलं की रेकॉर्डिंग होत नाहीये, पण रेकॉर्ड होत आहे, विच इज गुड. अच्छा, रेकॉर्डिंग रेकॉर्ड झालाय. ओके. रेकॉर्ड हा. झालाय. मला वाटतं रेकॉर्डिंग होत नाहीये, पण होत आहे. चलो, गुड गुड. अच्छा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर सांगा. प्रश्न म्हणजे आजच्या तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल की ज्ञानेश्वरी बद्दल? हा, ज्ञानेश्वरी बद्दल सुद्धा असेल तरी चालेल.
नाही असे अजून माझा ऍक्च्युली असं झालंय की मी आत्ताच पुस्तक घेतल्यामुळे वाचून ऍक्च्युली जे आपलं एक्सप्लेनेशन सुरू होत आहे, हो हो. म्हणजे वाचल्यानंतर तुम्ही जे सांगता ते कळायला मला अगदीच कमी दिवस झाले आहे. आणि हम्म. सुरुवातीचं आता क्लासेस मी अटेंडच केले नाहीये जेव्हापासून म्हणजे तुम्ही सुरू केलं होतं तेव्हा. हो हो हो. त्याच्यामुळे आता असं झालंय की हळूहळू ती अशी लिंक लागून राहिली आहे. नाही नाही, नक्कीच तर नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळे आणि अशा पहिला खूप जो अध्याय आहे ना, डिफिकल्टीज अजून तरी आल्या नाही आम्हाला. हा हा. येतील येतील येतील, हळूहळू येतील. जो पहिला अध्याय आहे ना, पहिला अध्यायाच्या ज्या पहिल्या काही ओव्या आहेत हो. त्या फार स्पेशल आहेत. जसं हा. सुरुवातीला गणेशाची स्तवन आहे, की गणेशाची अच्छा. मूर्ती कशी आहे त्याच्याबद्दल सांगितलंय. मग नंतर हम्म हम्म त्यांनी हम्म. वेगवेगळ्या लोकांना त्यांनी नमन केलेलं आहे. जसं व्यासांना त्यांनी नमन केलेलं आहे. आणि एक गोष्ट त्यांनी खूप छान सांगितली आहे, की हम्म. जी व्यासांची मती आहे ती कशी आहे. तर व्यासांची मती इतकी मोठी आहे, की समजा आता हम्म गणपती एवढा मोठा, पण हम्म. गणपतीच्या कमरेला जर बेल्ट लावायचा असेल किंवा गणपतीला एखाद्या हा मोठ्या कपड्याने पूर्ण आच्छेदन करायचं असेल, तर ते कोणाला शक्य आहे? फक्त हा. व्यासांना शक्य आहे. म्हणून व्यासांचीच ओ. मती एकटी अच्छा. एवढी आहे, जे की हा. गणेशाला पूर्णतः त्याला घेरा करू शकते. बाकी कोणालाही शक्य नाही. हम्म. म्हणून व्यास आणि गणेश हे अच्छा. एकत्र बसून त्यांनी पूर्ण महाभारत लिहिलं. तसं महाभारत लिहिलंय हा. त्यांनी फार छान रीतीने त्यांनी दिलंय. अच्छा, अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, की मी थोडा एक हा. एक्सपेरिमेंट केलेला आज मगाशी. हम्म. एक मिनिट दाखवतो. मी आजकाल एआय वर फार काम करतोय ना, तर ओके. तर गुरुचरित्राचं एक प्रवचन आहे. ते हा प्रवचन हा. आहे मराठीमध्ये. त्या मराठी प्रवचनाचा व्हिडिओ मी घेतला आणि अच्छा. हे नोटबुक LM नावाचं हे आहे, एआय आहे. त्याला मी हा ओके. एक सोर्स म्हणून दिला. आता याची खासियत हा अशी हा. आहे, की तुम्ही जो कुठला सोर्स द्याल तो त्याच्यावरतीच काम करतो. तो स्वतःचं डोकं काही लावत नाही दुसरं. आणि अच्छा. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स त्यांनी दिलेले आहेत, की तुम्ही याचा एक स्लाइड डेक बनवू शकता. हम्म. तुम्ही त्याचं ऑडिओ हो ओव्हरव्ह्यू, एक पॉडकास्ट बनवू शकता. म्हणजे एआय बनवेल तुमच्यासाठी. तर हो. मी त्याला म्हटलं, की याच्यावर तू एक स्लाइड डेक बनवून दाखव. तर आता बघा, यांनी हा स्लाइड डेक अच्छा. बनवलाय. मी पण ओ. पहिल्यांदाच बघतोय. बघूयात हा काय हा. काय बनवलाय. पाथ ऑफ ग्रेस, इंट्रोडक्शन टू गुरुचरित्र. पण हा फोटो किती छान बनवलाय त्यांनी. हो ना. रिव्हर ऑफ विजडम फ्लोईंग थ्रू टाइम. अरे अरे, दत्तात्रेय, नवनाथ, ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, नृसिंह सरस्वती. नृसिंह सरस्वती. आता हा. बघा, त्यांनी नृसिंह सरस्वतींना त्यांनी खरोखर नृसिंहाचं हे दिलंय, फेस दिलेला आहे. हो. वाव. द थ्री पिलर्स, गुरुतत्व, गुरुभक्ती आणि गुरुकृपा. तुम्हाला माहिती आहे की गुरुकृपा. त्यांनी ऍक्च्युली सांगितलंय यामध्ये, की तुम्हाला गुरुचरित्रामधनं काय शिकायला मिळेल. या 3 गोष्टी हा हा. तुम्हाला शिकायला मिळतील. गुरुतत्व काय असतं, अच्छा, तत्व, भक्ती गुरुभक्ती आणि कशी कृपा. करायची, आणि जेव्हा तुमच्यावर गुरुकृपा होते, ती गुरुकृपा हा. दिसते कशी. ओके. त्यांनी हे 3 पिलर्स काय बनवलाय त्यांनी यार, वाह. मजा आ गया. वा वा. मग आता पहिला पिलर, अच्छा. तर हा 3 पिलर्स त्यापैकी हा. पहिला पिलर मग त्याच्याबद्दल हा. गुरुतत्व कसं असतं. मग आता दुसरा पिलर गुरुभक्ती कशी असते बघा. स्पीच म्हणजे वाणी, मानस, हम्म. बुद्धी आणि देह, 4 प्रकारची देह. भक्ती. मग गुरुभक्ती आपण वाणीने सुद्धा करायची, मनाने करायची, बुद्धीने करायची आणि देहाने करायची. हे हो. हे त्यांनी सांगितलं आहे एका ठिकाणी. अच्छा, म्हणजे त्यांनी मग बरोबर पिक केलं आहे ते बरोबर. बरोबर. आणि हे सगळं व्हिडिओ मराठी मधला आहे, इंग्लिश मधला पण नाहीये. ओके. मग आता गुरुकृपा, अल्टिमेट जोरदारच आउटकम. आहे म्हणजे. इट्स क्रुशियल टू अंडरस्टँड द ग्रेस परफॉर्म्स द मिरेकल्स बाय प्रॉडक्ट्स. त्यांनी जे जे सांगितलंय ते त्यांनी बरोबर ऍक्सेप्ट केलंय. आणि वेगवेगळ्या हम्म. प्रकारचं त्यांनी आउटपुट्स दाखवलंय. एक आहे की तुमच्यावरती धनाचा वर्षाव होतोय. दुसरं आहे की हो. आतमध्ये जागृती होते. हा हु इज रेडी फॉर दिस जर्नी, की अधिकारी कोण आहे. हा, हा पण एक खूप छान कॉन्सेप्ट आहे बरं का. हा. अधिकारी म्हणजे काय असतं, की समजा आता माउंटेनिअरिंग करायचं आहे, हिमालयाचा ट्रेक. हम्म हम्म. तुम्ही रॅन्डमली रस्त्यावरच्या कोणत्याही माणसाला पकडा आणि म्हणा की मी हम्म. तुला पैसे देतो, उद्या तू जाऊन माउंटेनिअरिंग कर. त्याला जमणार हा. नाही. का नाही जमणार हो. आहे? कारण तो अधिकारी नाही आहे. त्याची हम्म. पात्रता नाही आहे की तो माउंटेन चढेल. हो. त्या पर्वत चढण्यासाठी जेवढी प्रॅक्टिस आणि जेवढी प्रिपरेशन करावी लागते,
ती ज्याच्यामध्ये आहे तो व्यक्ती अधिकारी. तर अच्छा. तसं कुठलाही ग्रंथ वाचन करताना आधी सांगतात की अधिकारी कोण आहे, याचा सब्जेक्ट काय आहे, आउटपुट काय आहे, अशा हम्म. 4 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे कुठलाही ग्रंथ अच्छा. वाचन करायच्या आधी. त्यापैकी पहिली गोष्ट आहे या अधिकारीबद्दल. मग ते सुद्धा हम्म. त्यांनी सांगितलं की हे सगळे लोक अधिकारी आहेत. म्हणजे वर्किंग प्रोफेशनल्स, एक मदर, एक स्कूल चाइल्ड आणि एक आजोबा, आणि हा. सगळे वाचू शकतात. मग आता अच्छा हे बघा, 7 दिवसांचं कसं वाचन हा. करायचं. सप्ताह. हो. पहिल्या दिवशी 9 चॅप्टर्स, दुसऱ्या दिवशी 10 ते हा. 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथा तीस दिवस ते जो आहे पस्तीस हे सगळे कर्मकांडातले हे आहेत, सगळे अध्याय अच्छा. आहेत. म्हणून कमी आहे. चौथा आणि पाचवा बघा, फार कमी अध्याय हो, आहेत. कमी कमी आहे. कारण हे खूप मोठे अध्याय आहेत सगळे. अच्छा. मग 4 स्टेप्स फ्रॉम सीकिंग टू रिसिव्हिंग. अरे बापरे, वा. प्रार्थना, मग प्रयत्न, मग प्रयत्न, प्रतीक्षा आणि मग प्रतीक्षा प्रसाद. आणि वा प्रसाद. वा वा, सुंदर. लेसन्स बियॉन्ड मिरेकल्स. आता आता हे जे आहे, अम, हा जो उजवीकडचा फोटो आहे, हा सुद्धा एक अध्याय आहे. की एका एका बाईंचा, एका खूप तरुण मुलगी असते, तिचा नवरा हम्म. मरतो आणि तो अच्छा. खूप त्याची तब्येत खराब असते. ती तेव्हा त्याला गाणगापूरला घेऊन जाते आणि हम्म. गाणगापूरच्या जस्ट एंट्री करतानाच तो इथे मरतो. तर मग ओके. ती म्हणते की आता मी मी पण त्याच्यासोबत सती जाणार. आणि हे सगळं हम्म. येताना तिथे गुरु येतात आणि गुरु मग आपला हातातलं भस्म त्याच्या पूर्ण शरीराला लावतात. त्याला रुद्राक्ष अच्छा. देतात, तिला 9 रुद्राक्ष देतात, त्याच्या शरीराला हम्म. वेगवेगळ्या ठिकाणी बांधायला सांगतात. आणि असं हम्म. केल्याबरोबर मग म्हणतात की पाय त्यांचे पाय हा हा. धुवायचे हा. त्या मुलीनी, की एका एका हम्म. शिष्यानी. मग तो शिष्य येऊन हम्म. त्यांचे पाय धुतो आणि त्यांचे पाय धुतल्याचं जे पाणी असतं ते पाणीने याला आंघोळ घालतात पूर्ण. आणि असं केल्यावर अच्छा. तो व्यक्ती जिवंत होतो परत. अरे बापरे. असा हा एक हम्म. अध्याय आहे. प्रयोजन काय आहे? अच्छा, सेन्स ऑफ बिईंग अ सेपरेट आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल टू डायरेक्ट एक्सपिरियन्स ऑफ द ट्रूथ दॅट द डिवाइन इसेन्स. अच्छा, सगळ्यांमध्ये तोच आत्मा आहे हे त्याला दिसायला लागतं. हो. काही व्हिज्युअल ओन बनवलं त्यांनी. रिफ्लेक्शन. अमेझिंग. फ्रॉम इनर पीस टू सोशल हार्मनी. इरा उघडते का? हा, ओके. हा, मग आता इनर पीस टू सोशल हार्मनी. गुरुबंधू. अच्छा, ओके. मग आहे नॅव्हिगेटिंग द पाथ विथ विस्टम. इंटेलेक्च्युअल प्राईड पासून, जो की अंधाराचा रस्ता होता, आता हंबल हा. सिंकिंग, आता एकदम प्रकाशाकडे. उजाळ उजाळ आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हटलंय युअर जर्नी बिगिन्स नाव. नाव. मला वा. सगळ्यात शेवटी खूपच अवधूत जोरदार चिंतन बनवून श्री दिलाय. गुरुदेव दत्त. वाह वाह. आपण हो. दोघे म्हणूयात एकदा. चला, हो. अवधूत चिंतन अवधूत श्री चिंतन श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त. दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. सचिनजी, तुम्ही एक आत्ता चमत्कार मिस केला. तर सॉरी सर, माझ्या स्वभाव मिसच झालं ना. नाही बिझनेस नाही, करता ऑन द वे असतो माझा. इट्स ओके, इट्स ओके. मी एक एआयनी केलेला चमत्कार आहे. मराठी प्रवचनाच्या व्हिडिओचा त्यांनी स्लाइड डेक बनवला आपलाहून. मी त्याला काहीही प्रॉम्प्ट दिला नाही, एका शब्दाचा सुद्धा. आणि त्यांनी खूप छान बनवला आहे तो प्रॉम्प्ट, पूर्ण स्लाइड डेक. असं. मी आता पाठवणार आहे असं. आपल्या ग्रुपमध्ये. पण आपलं आत्ता सेशन आपण जस्ट थांबवतो आहोत. आम्ही आता एंड करणार होतो, फक्त शेवटी काहीतरी एआयनी बनवलेला आउटपुट दाखवा म्हणून थांबलो. हो अं, हो. हो. पण सचिनजी तिथे चला. सेशनला मात्र आले होते. ओके. अं, कधी होतं सेशन? आय थिंक मंडे, या सोमवारीच. मंडे. मंडेला होतं. गीता जयंती. हो. बरं, चला मग आपण आजचं सेशन इथे आपला थांबूयात. कॉल. आपण आता हो. भेटूयात मंगळवारी आणि आपलं मंगळवारी. ज्ञानेश्वरीचं चिंतन सुरू ठेवू. येस. ओके, चला, गुड नाईट. ओके. ओके. बाय बाय चला. बाय. ओके. बाय बाय.